नमस्कार. आपण आता द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 बघूयात. आता हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट बघताना आपण त्याच्यासोबत 2018 मध्ये आलेली अमेंडमेंट सुद्धा बघू. हे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये स्पेसिफिक रिलीफ आणि कंपेन्सेशन या दोन रेमेडीज अवेलेबल करून दिलेले आहेत. आता ज्यावेळेस ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होत आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट बघत असताना आपण सेक्शन 37 बघणार की ऑब्लिगेशन ऑफ द पार्टीज, की प्रॉमिसर आणि प्रॉमिसी यांनी त्यांचे रिस्पेक्टिव्ह ऑब्लिगेशन्स परफॉर्म केले पाहिजेत. तसं बघायला गेलं जर कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस ॲग्रीमेंट बिकम्स इन्फोर्सेबल बाय लॉ, इट बिकम्स कॉन्ट्रॅक्ट, त्यावेळेस त्यांनी रिस्पेक्टिव्ह प्रॉमिसेस त्यांनी फुलफिल केले पाहिजेत. जर एकाने जरी प्रॉमिस फुलफिल करायची चूक भूल केली तर मग त्याला म्हणतो आपण त्याचं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं. आता ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये तर सेक्शन 73, 74 आणि 75 नुसार त्याला कंपेन्सेशन दिलं जातं. आता पहिल्यांदा जी रेमेडी बघतो ती इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मधल्या ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची सेक्शन 73, 4 आणि 5 मधले कंपेन्सेशनची रेमेडी बघतो. आणि त्याच्या पुढे जाऊन समजा कंपेन्सेशन या रेमेडीवरती तो फुलफिल झाला नाही, ती पार्टी फुलफिल झाली नाही, तर मग स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट मधल्या स्पेसिफिक परफॉर्मन्सची तो रेमेडी अवेलेबल स्वतःला करून घेतो आणि कोर्टाला सांगतो की हे जे माझं ॲग्रीमेंट आहे ते तुम्ही स्पेसिफिकली परफॉर्म करून द्या. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नेमकं कसं होतं त्याचं एक उदाहरण दाखल आपण एक उदाहरण घेऊयात. की समजा ए ने त्याची एक्स नावाची प्रॉपर्टी बी ला विकायचं ठरवलं. एचं इंटेन्शन आहे, ए कोण आहे, प्रॉमिसॉर आणि बी आहे प्रॉमिसी. त्याची एक्स नावाची प्रॉपर्टी ज्या वेळेस विकायची ठरवली त्यावेळेस बी काय म्हणतोय की ठीक आहे, मी तुझी प्रॉपर्टी घेतो, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या प्रॉपर्टीचं आज व्हॅल्युएशन जर 20 लाख रुपये असेल तर एवढे पैसे काही माझ्याकडे द्यायला आहे नाहीत. माझ्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत. पार्ट कन्सिडरेशन मी तुला देतो. म्हणजे किती, 5 लाख रुपये मी तुला देतो आणि तुम्हाला इस्सर पावती करून दे. प्रॅक्टिकल अप्रोच आपल्या मराठीमध्ये ॲग्रीमेंट टू सेलला इस्सर पावती म्हणतात. तुम्हाला काय करून दे, ॲग्रीमेंट टू सेल करून दे. ॲग्रीमेंट टू सेल. आता ज्यावेळेस ॲग्रीमेंट टू सेल करून देतो कोण, प्रॉमिसर प्रॉमिसीला, त्यावेळेस थोडक्यात काय की त्याचं इंटेन्शन आहे की ती प्रॉपर्टी कोणाला देणार आहे, तो बीला देणार आहे, ज्यावेळेस त्याचं पूर्णपणे कन्सिडरेशन प्रॉमिसरला मिळेल. आता काय होतं ना की त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन नाही ते 2-4 वर्षांनी वाढतंय किंवा ते प्राईम लोकेशनला ती प्रॉपर्टी असेल तर मग प्रॉमिसर म्हणतो की 20 लाखापेक्षा मला जास्त रक्कम मिळते, 30 लाख मिळत आहेत किंवा 40 लाख मिळत आहेत. तर हे ॲग्रीमेंट टू सेल काय आहे, प्रॉपर्टी अजून विकली कुठे किंवा सेल डीड कुठं झालं किंवा एक्सक्लुझिव्ह राईट्स त्याच्याकडे कुठे गेलेत, त्यामुळे ना आपण ती प्रॉपर्टी 50 लाखाला तिराईत माणसाला विकून टाकू. आता जर त्याचं इंटेन्शन असं असेल की तिराईत माणसाला विकायची आहे तर मग हे जे ॲग्रीमेंट टू सेल झालेलं आहे, ह्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये सफर कोण होणार आहे, प्रॉमिसी होणार आहे. मग या प्रॉमिसीला रेमेडीज कोणत्या अवेलेबल आहेत, तर त्या प्रॉमिसीला 3 रेमेडीज अवेलेबल आहेत, ते आपण बघूयात. ठीक आहे. ॲग्रीमेंट टू सेलचं सेल डीड होतं, इथे ॲग्रीमेंट टू सेल बनून प्रॉमिसरने प्रॉमिसीला फसवलेलं आहे. आता अपॉन द breach of contract, the party who suffers damage comma he has following remedies. Which are as follows. Following remedies. त्याच्यामध्ये रेमेडीज आपण घेऊयात, कोणत्या कोणत्या रेमेडीज आहेत. फर्स्ट आहे कंपेन्सेशन. फर्स्ट रेमेडी आहे कंपेन्सेशन. कुठे दिलंय, सेक्शन 73, 74, 75 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कंपेन्सेशन त्याला नको असेल
ठीक आहे, कंपेन्सेशन त्याला नको आहे, त्याचं असं म्हणणं आहे की मला हे कॉन्ट्रॅक्ट तू स्पेसिफिकली परफॉर्म करूनच दे, तर मग त्याला दुसरं येतं स्पेसिफिक रिलीफ अँड कंपेन्सेशन. हे कशानुसार गव्हर्न होत आहे? स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963. आणि थर्ड, तो पिनल लॉजचा सुद्धा आधार घेऊ शकतो. पिनल लॉज आधी IPC मध्ये 420, 415, 416 वगैरे ते सेक्शन होते, तर त्यानुसार पिनल लॉजचा सुद्धा तो आधार घेऊ शकतो. आता आपण सेक्शन 4 बघताना घेऊ की पिनल लॉज कधी ऍप्लिकेबल होतात, कधी नाही होत. म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये एखादा सिव्हिल राईट इन्फ्रिंज झाला असेल तर मग त्या पिनल रेमेडी सोबत स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वापरायचं आहे का किंवा कसं? ठीक आहे, आता आपण रेमेडीज बघतोय. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालाय आणि त्याचे रेमेडीज बघतोय. तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालाय, त्याचे रेमेडीज बघतोय, म्हणून आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 चालू करायच्या आधी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा चॅप्टर 6 बघूयात. ठीक आहे, चॅप्टर 6 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ breach of contract. ठीक आहे, याचे आहेत सेक्शन 73, 74, 75. ठीक आहे, त्यातला आपण पहिल्यांदा सेक्शन 73 बघू. सेक्शन 73 काय म्हणतो? कंपेन्सेशन फॉर लॉस ऑर डॅमेज. कंपेन्सेशन फॉर लॉस ऑर डॅमेज. Compensation for loss or damage caused by breach of contract. Caused by breach of contract. आता सेक्शन 73 मध्ये क्लॉजेस वगैरे काही दिलेले नाहीयेत. सरसकट 2 पॅराग्राफ्स दिलेत. त्या 2 पॅराग्राफला आपण क्लॉजेस कन्सिडर करू, म्हणजे आपल्या हिशोबासाठी. ठीक आहे, त्यामुळे सेक्शन 73 क्लॉज 1 असं म्हणूयात आपण, जे की ऍक्च्युअल नाहीये. सेक्शन आपल्याला सिम्प्लिफाईड करून टाकायचं सगळं. सेक्शन 73 क्लॉज 1. द पार्टी हू सफर्स ब्रीच इज इंटायटल्ड टू. द पार्टी हू सफर्स breach is entitled to. ठीक आहे, कशासाठी इंटायटल्ड आहे? तर फर्स्ट, रिसीव कंपेन्सेशन फॉर लॉस ऑर डॅमेज. फर्स्ट काय आहे? रिसीव कंपेन्सेशन फॉर लॉस or damage. Receive compensation for loss or damage caused due to naturally arose. Caused due to naturally arose. In the ordinary course of business. In the ordinary course of business. ठीक है, that is natural loss or damage. That is natural loss or damage. तर त्याला काय मिळणार आहेत? नॅचरल लॉस और डॅमेजेस मिळतील. ठीक, नॅचरल लॉस और डॅमेजला अंडरलाईन करा. पुढचा ऍस्पेक्ट बघू आपण. सेकंड पॉइंट, entitled to. Second point, not entitled to remote or indirect loss or damage. Not entitled to
remote or indirect loss or damage. Remote or indirect loss or damage. Indirect loss or damage. Not entitled to remote loss or damage. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 73 क्लॉज 2 काय सांगतो. आता या कंपेन्सेशनच्या आधीचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर 5, तो आहे क्वासी कॉन्ट्रॅक्टचा. ठीक आहे. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, की जे कॉन्ट्रॅक्टचे जे इसेन्शियल्स आहेत, म्हणजे ऑफर असलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे, कन्सिडरेशन असलं पाहिजे, फ्री कन्सेंट असलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर याच्यातला या इसेन्शियल्स मधला एखादी कंडिशन किंवा एखादं इसेन्शियल ज्यावेळेस मिस असतं, ज्यावेळेस ते तिथं नसतं, एकतर ऑफरच आहे, डायरेक्ट ऍक्सेप्ट, ऑफर नाही आहे, डायरेक्ट ऍक्सेप्टन्स आहे, तर मग अशा कॉन्ट्रॅक्ट्सला क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघताना आपण ते क्वासी कॉन्ट्रॅक्ट घेऊयात, तेवढं एक लक्षात ठेवा फक्त. जिथे एखादं इसेन्शियल नसतं त्याला आपण काय म्हणतो, क्वासी कॉन्ट्रॅक्ट. तर सेक्शन 73 क्लॉज 2 काय म्हणतो, क्वासी कॉन्ट्रॅक्ट बद्दल म्हणतो. सेक्शन 73 क्लॉज 2 की सेक्शन 73 क्वासी कॉन्ट्रॅक्टला सुद्धा लागू होईल. तर त्याचं वर्डिंग घेऊयात आपण. द पार्टी हू सफर्स ब्रीच इज इंटायटल्ड टू. द पार्टी हू सफर्स ब्रीच इज entitled to compensation under quasi contract as well. Compensation under quasi contract as well. ठीक है. कंपेन्सेशन अंडर क्वासी कॉन्ट्रॅक्ट ॲज वेलला अंडरलाईन करा. ठीक आहे. सेक्शन 73 क्लॉज 2 झाला. आता त्याचं एक एक्सप्लेनेशन आहे, ते एक्सप्लेनेशन बघूयात आपण. सेक्शन 73चं एक्सप्लेनेशन. आता काय आहे, लेक्चरचं इंट्रोडक्शन चालू झालं स्पेसिफिक रिलीफ ॲक्टने, की आपल्याला बघायचं स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963. तर आता हे काय चाललंय, या रेमेडीज आहेत. ठीक आहे. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट इज वन ऑफ द रेमेडी. म्हणून पहिल्या सगळ्या रेमेडीज आपण बघू. का समजा तुमच्याकडे एखादा क्लायंट आला, तर त्याला सल्ला देताना का आपण कशा पद्धतीच्या रेमेडीज तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो हे सांगायला पाहिजे ना. आता त्या कशा पद्धतीने रेमेडीज अवेलेबल करून देऊ शकतो त्यासाठी आपल्या नोशन्स क्लिअर नको का. ठीक आहे. तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. एक्सप्लेनेशन कसलं, सेक्शन 73चं एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन काय सांगतं की हे लॉसेस किंवा डॅमेजेस कॅल्क्युलेट कसे करायचे. ठीक आहे. व्हाईल एस्टिमेटिंग लॉस ऑर डॅमेज, लॉस ऑर डॅमेज, द मीन्स दॅट इज मोटिव्ह अँड लॉस. The means that is motive and loss. The motive and loss suffered must be taken into account. Loss suffered must be taken into account. काय, द मीन्स म्हणजे काय, थोडक्यात मोटिव्ह आणि लॉस सफर्ड या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार लॉस आणि डॅमेजेस किती द्यायचे हे कोर्टाने ठरवायचं. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 74 बघूयात आपण. यामध्ये लक्षात ठेवायचं नॅचरल कॉन्सिक्वेन्सेससाठी कंपेन्सेशन मिळणार, रिमोट कॉन्सिक्वेन्सेससाठी कंपेन्सेशन मिळणार नाही. त्याचबरोबर सेक्शन 73 क्लॉज त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं, हे लॉस आणि डॅमेजेस वगैरे कसे कॅल्क्युलेट करायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वासी कॉन्ट्रॅक्टचं ब्रीच झालं तरी पण सेक्शन 73 ऍप्लिकेबल होईल. त्याच्यानंतर बघूयात आपण सेक्शन 74. सेक्शन 74
सेक्शन 74 काय सांगतो, कंपेन्सेशन व्हेअर पेनल्टी इज स्टिप्युलेटेड फॉर. कंपेन्सेशन where the penalty is stipulated for. ठीक आहे. पेनल्टी एक असू शकते किंवा एक कंपेन्सेशन असू शकते. कंपेन्सेशन व्हेअर पेनल्टी इज स्टिप्युलेटेड फॉर म्हणजे थोडक्यात कसं की एक ॲग्रीमेंट झाले, ते ॲग्रीमेंटमध्ये ॲग्रीमेंट टू सेल करतानाच ज्या प्रॉमिसीच्या लक्षात आलं की प्रॉमिसर घोळ करू शकतो. ठीक आहे, प्रॉमिसीच्या लक्षात आलं प्रॉमिसर घोळ करू शकतो, म्हणून त्याने काय सांगितलं की हे जे ॲग्रीमेंट आहे ते ब्रीच जर झालं तर ठीक आहे, माझ्याकडे 5 लाख रुपये, मी आता तुला 5 लाख रुपये देतो, 15 लाख रुपयाची रक्कम नंतर देतो. पण जर हे ब्रीच झालं म्हणजे तू तिरेत माणसासोबत जर व्यवहार केलास तर ते 15 लाख रुपये जे आहेत ते मी ॲज अ माझं डॅमेजेस म्हणून किंवा लॉस म्हणून क्लेम करणार आणि ते लॉस किंवा ते डॅमेजेस तू देण्यास पात्र आहेस. म्हणजे थोडक्यात काय, ती जी ठरलेली जी अमाऊंट आहे ना त्याला आपण काय म्हणतो, लिक्विडेटेड डॅमेजेस म्हणतो. लिक्विडेटेड डॅमेजेस हा एक प्रकार आहे आणि अनलिक्विडेटेड डॅमेजेस हा एक प्रकार आहे. जर तिथे अमाऊंट मेन्शन केलेलं नसेल, सो अँड सो अमाऊंट देऊन टाकायची, तर मग लिक्विडेटेड. जर अमाऊंटच मेन्शन केलेलं नसेल तर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. तर सेक्शन 74 जो आहे तो लिक्विडेटेड डॅमेजेससाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कंपेन्सेशन व्हेअर द पेनल्टी इज स्टिप्युलेटेड फॉर. आता याचे आहेत ना आपण डायरेक्ट 2 ॲस्पेक्ट्स बघू. द पार्टी हू सफर्स ब्रीच इज इंटायटल्ड टू, हे तर बेसिक आहेच. त्याचे 2 ॲस्पेक्ट कसे की समजा कंपेन्सेशन व्हेअर पेनल्टी इज स्टिप्युलेटेड फॉर म्हणजे ही अशा पद्धतीची पेनल्टी कोणत्या 2 मार्गांनी भेटू शकते, तर ते 2 मार्ग बघूयात आपण. ठीक आहे, फर्स्ट, अमाऊंट्स रिझनेबल कंपेन्सेशन नॉट एक्सिडिंग पेनल्टी स्टिप्युलेटेड फॉर. रिझनेबल compensation not exceeding penalty stipulated for. And second, amount so named that is liquidated damages. Amount so named that is liquidated damages. ठीक आहे, या 2 सेंटेन्सेस मध्ये और आहे. और म्हणजे आयदर हे रिझनेबल कंपेन्सेशन द्या की तुम्ही 15 लाख रुपये ठरवलेत की 15 लाख रुपये द्यायचे, तर नॉट एक्सेडिंग दॅट रिझनेबल अमाऊंट ते कंपेन्सेशन द्या किंवा ती अमाऊंट द्या. ठीक आहे, तिथपर्यंतचं कंपेन्सेशन द्या किंवा ती ॲक्च्युअल अमाऊंट द्या. सिम्पल. ठीक आहे, हे 2 ॲस्पेक्ट्स आहेत सेक्शन 74चे. आता सेक्शन 74 मध्ये पुढे एक एक्सप्लेनेशन आणि एक एक्सेप्शन सुद्धा दिलेलं आहे, तर ते आपण आधी एक्सप्लेनेशन बघूयात. ठीक आहे, हे व्यवस्थित चार्ट फॉर्मॅटमध्ये ऑरला बॉक्स करा. त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण सेक्शन 74चं. एक्सप्लेनेशन काय म्हणते की पेनल्टी स्टिप्युलेटेड इन्क्लूड्स penalty stipulated includes increased interest from the date of default. Penalty stipulated includes increased interest from the date of default. ठीक है, पेनल्टी स्टिप्युलेटेड इन्क्लूड्स इन्क्रीज्ड इंटरेस्ट. काय इन्क्रीज्ड इंटरेस्ट म्हणजे लिक्विडेटेड डॅमेजेस द्यायचे तर जेवढी अमाऊंट दिलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तेवढी द्या, किंवा कंपेन्सेशन द्यायचे तर त्या अमाऊंट पर्यंतची तुम्हाला स्पेसिफिक एखादी रक्कम वाटली कोर्टाला वाटलेली रक्कम कोर्टाने द्यायची. आता त्या कोर्टाला वाटलेली रक्कमेवरती समजा इंटरेस्ट जर द्यायचा असेल
तर मग कधीपासून ते इंटरेस्ट द्यायचंय? फ्रॉम द डेट ऑफ डिफॉल्ट. फ्रॉम द डेट ऑफ डिफॉल्ट पासून इन्क्रीज्ड इंटरेस्ट त्या पेनल्टीवरती द्यायला काही हरकत नाही. हे एक्सप्लेनेशन आहे. आता त्याच्या पुढचं एक एक्सेप्शन बघूयात आपण. ठीक आहे, सेक्शन 74चं एक्सेप्शन. एक्सेप्शन. आता एक्सेप्शन मध्ये काय काय येतं? बेल बॉन्ड्स, ऑर्डर्स ऑफ सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट्स. बेल बॉन्ड्स, ऑर्डर्स ऑफ सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, ऑर्डर्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. यांना पेनल्टी वगैरे काही विषय नाही. जेवढी अमाऊंट जेवढी दिलेली आहे बेल बॉन्ड मध्ये 15,000 रुपये PBSB भर बाबा. तू ते ब्रीच केलंस 15,000 रुपये भर. ठीक आहे. ही शॅल बी लायबल टू पे द होल सम मेन्शन देअर. ही शॅल बी लायबल टू पे म्हणजे कोण तो अॅक्युज्ड वगैरे कोणी असेल तो. ही शॅल बी लायबल टू पे होल सम mentioned therein. whole sum mentioned therein. ठीक आहे. असं सेक्शन 74 आपला कंप्लीट झालाय. आणि सेक्शन 75 हा काय, आपण सेक्शन 75 जो आहे ना तो 27 to 30 रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट त्याच्यासोबत आपण बघूयात. ठीक आहे, आता लागोपाठ घेतोय तर घेऊनच टाकू. सेक्शन 75. सेक्शन 75 काय सांगतो? पार्टी राईटफुली rescinding the contract entitled to compensation. ठीक आहे. आता एक क्लायंट आला आपल्याकडे, त्याचं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालंय, त्याला आपण रेमेडी सुचवल्या. त्यातली पहिली रेमेडी आपण डिस्कस केली 73, 74 आणि 75 पैकी. अशा पद्धतीने तुला रेमेडीज अवेलेबल असू शकतात. तो त्याच्यावरती सॅटिस्फाय नाहीये तर मग आपण त्याला दुसरी रेमेडी सांगतो. तुला स्पेसिफिक रिलीफ किंवा कंपेन्सेशन, किंवा नाही तिथे अँड लक्षात घ्या, स्पेसिफिक रिलीफ अँड कंपेन्सेशन तुला स्पेसिफिक रिलीफ ऍक्टनुसार भेटू शकते. तर मग आता या पार्श्वभूमीवरती आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सुरुवात करूयात. ठीक आहे. तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये मी तुम्हाला लेक्चर चालू होताना मी सांगितलंय की त्याच्यात 2018ची अमेंडमेंट आहे. आता ते 2018च्या अमेंडमेंटला काही सेक्शन्स आहेत जे अमेंड झालेले आहेत, काही त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत की आधीचे जे प्रॅक्टिशनर, आधीपासूनचे वयस्कर सिनियर जे ऍडव्होकेट्स असतील त्यांनी वाचताना स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आधीचा वाचलेला आहे. आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ज्यावेळेस आधीचा वाचलेला आहे त्यांनी, तर त्यांच्यात त्याच नोशन्स डोक्यात आहेत. ठीक आहे. त्या नोशन्स डोक्यात असल्यामुळे तर अमेंडमेंटनी काय नोशन्स क्लिअर झालेले आहेत, परत त्याच्यामध्ये काय बदल झाले आहेत, काय चेंजेस झालेले आहेत, तर ते आपण बघायचा प्रयत्न करूयात. म्हणजे काय होतं ना, नवीन एखादा नौका ऍडव्होकेट असेल त्यांनी नवीन एखादी गोष्ट वाचली, डायरेक्ट ती नवीन गोष्ट डोक्यात जाते. पण आधीची जुनी असेल आणि त्यासोबत नवीन वाचायची म्हटलं तर थोडंसं जम्बलिंग होतंय. तर मग आपण ते कंपॅरेटिव्ह अनालिसिस करून आधी काय प्रोव्हिजन्स होत्या आणि 2018 नंतर काय प्रोव्हिजन्स आहेत हे व्यवस्थित अगदी क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. तर आता आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्टची सुरुवात करूयात. द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963. The Specific Relief Act 1963. The Specific Relief Act 1963. आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ना 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. पार्ट 1, 2 आणि 3. आता पार्ट 1 जो सांगतो तो प्रिलिमिनरी ऍस्पेक्ट सांगतो, सेक्शन 1 to 4. पार्ट 2 जो सांगतो तो स्पेसिफिक रिलीफ सांगतो, सेक्शन 5 to 35. आणि पार्ट 3 जो सांगतो तो प्रिव्हेंटिव्ह रिलीफ सांगतो, सेक्शन 36 to 42 किंवा 44. ठीक आहे. तर मग त्या पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. आता आपण कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो, अरे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे म्हटल्यावरती तो सबस्टॅन्टिव्ह असेल की प्रोसिजरल असेल, तर किंवा तो ऍडजेक्टिव्ह असेल का?
तर मग त्याचं कॅटेगरायझेशन आपण आत्ताच लिहून घेऊ. तर कोणते सेक्शन्स हे सबस्टॅन्टिव्ह पार्टसाठी आहेत, कोणते सेक्शन प्रोसिजरल ॲस्पेक्टसाठी आहेत आणि कोणते सेक्शन ॲडजेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. तर सेक्शन पार्ट 1 जो आहे, पार्ट 1 दॅट इज पार्ट 1 that is from section 1 to 4. पार्ट 1 that is section 1 to 4 म्हणजेच काय, प्रिलिमिनरी. हा सबस्टॅन्टिव्ह पार्ट आहे. हा काय, सबस्टॅन्टिव्ह पार्ट आहे. ठीक आहे. पार्ट 1. सेकंड पार्ट 2 जो आहे, पार्ट 2 दॅट इज सेक्शन 5 to 35. हा आहे स्पेसिफिक रिलीफ. स्पेसिफिक रिलीफ हा आहे प्रोसिजरल ॲस्पेक्ट. प्रोसिजरल ॲस्पेक्ट. आणि पार्ट 3 जो आहे, पार्ट 3 दॅट इज सेक्शन 36 to 42. काय, प्रिव्हेंटिव्ह रिलीफ. प्रिव्हेंटिव्ह रिलीफ तो आहे ॲडजेक्टिव्ह लॉ. ॲडजेक्टिव्ह लॉ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कॅटेगरायझेशन आहे. ठीक आहे. सबस्टॅन्टिव्ह लॉ, प्रोसिजरल लॉ आणि ॲडजेक्टिव्ह लॉ. त्यानंतर एक चॅप्टरायझेशन, रफली एक चॅप्टरायझेशन बघू. हे पार्ट 3 लक्षात ठेवा आधी. सेक्शन 1 to 4 प्रिलिमिनरी ॲस्पेक्ट दिलाय, सेक्शन 5 to 35 स्पेसिफिक रिलीफ दिलाय आणि सेक्शन 36 ऑनवर्ड्स काय दिलंय, प्रिव्हेंटिव्ह रिलीफ दिलाय. म्हणजे याच्यातले सगळे जेवढे सेक्शन्स आहेत तेवढे सगळे स्पेसिफिक रिलीफ आहेत. ठीक आहे. थोडक्यात. अरे नाही, मग ते प्रिव्हेंटिव्ह रिलीफ म्हणजे इंजेक्शन वगैरे ते कुठं स्पेसिफिक रिलीफ आहे, असं नाही. आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्टची 1963 चे चॅप्टरायझेशन बघूयात आपण. चॅप्टर 1 फर्स्ट. चॅप्टर 1 असं न लिहिता एकला गोल केलं म्हणजे चॅप्टर 1. ठीक आहे. चॅप्टर 1 सांगतो रिकव्हरिंग पोझिशन ऑफ प्रॉपर्टी. रिकव्हरिंग possession of property. Recovering possession of property, that is 5 to 8. Section 5 to 8. Second chapter. Specific performance of contract. Specific performance of contract. Specific performance of contract. Specific performance of contract दिले section 9 to 25. Section 9 to 25. Third दिले rectification of instruments. Rectification of instruments. Rectification of instruments section 26. चौथा चॅप्टर दिलेला आहे rescission of contracts. Rescission of contracts. Rescission of contracts section 27 to 29. Chapter 5 दिलाय cancellation of contract. Cancellation of contract section 30, 31, 32 आणि 33. सॉरी, हे आहे 30 section 27 to 30. सॉरी, 27 to 30, 31 to 33. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर 6 आहे डिक्लेरेटरी डिक्रीज.
Chapter 6, that is declaratory decrease. Declaratory decrease. Section 34-35. चॅप्टर 7 जो आहे तो आहे इंजंक्शन्स जनरली. इंजंक्शन्स जनरली. सेक्शन 36-37. 8th. Chapter 8, perpetual injunctions. Perpetual injunctions. तसा चॅप्टर सेक्शन 38-44 आहे, पण शेवटचे 2 रिपीट आहेत, त्यामुळे 42च म्हणतो आपण. ठीक आहे. आणि शेवटचा आहे सगळ्यात महत्वाचा, द शेड्यूल, कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स. शेवटचा, लास्ट बट नॉट लिस्ट अँड व्हेरी मच इम्पॉर्टंट, द शेड्यूल. शेड्यूल वरती सुद्धा JMFC ने प्रश्न विचारलेत. कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स. कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स. कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सबसेक्टर्स. अँड इन्फ्रास्ट्रक्चर सबसेक्टर्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचं सगळं चॅप्टरायझेशन आहे. तर चॅप्टरायझेशन लिहिताना अशा पद्धतीनेच लिहा, मी तर सांगेन. कारण की 6 बघितला आपण गोल केलेला, तर ते आपल्याला समजतं की तो चॅप्टर 6 आहे. 7 बघितला गोल केला तो चॅप्टर 7. ठीक आहे. 8 चॅप्टर 8 डायरेक्ट इथंच हायलाईट होत आहे, ते सारखं रिकॉल करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे फर्दर ॲस्पेक्ट आहेत सेक्शन 1 पासून, शॉर्ट टायटल, कमेन्समेंट अँड एक्सटेंड, नंतर डिफिनेशनचा काही पार्ट असेल किंवा सेक्शन 4 असेल आणि ऑनवर्ड्स, ते बाकीचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. हे होतं स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचं इंट्रोडक्शन, की ॲक्च्युअल स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ही रेमेडी कशा पद्धतीने अस्तित्वात आली किंवा ती रेमेडी कधी वापरली पाहिजे, आपण क्लायंटला सल्ला कशा पद्धतीने व्यवस्थित द्यायला पाहिजे. तर मग रिमेनिंग ॲस्पेक्ट्स आपण फर्दर डिस्कस करूयात. थँक्यू. संपलं.